निर्णय देताना मला ज्या काही अडचणी येतील त्याच्या खोलाशी तर मला गेलं पाहिजे. मी जर एखादा निर्णय जर देऊ शकत नसेल तर तो का देऊ शकत नाही ह्याच्यापर्यंत मला स्पष्टीकरण देता आलं पाहिजे. म्हणून थोडंसं खरं अर्धा तास चर्चेचा खरा हा विषयच नाही. आता धुळे जिल्ह्यापुरता किंवा धुळे तालुक्यापुरता हा अर्धा तासाचा होऊ शकतो, पण आता सगळंच विस्तृत जर झालं तर ह्या अर्ध्या तासात मावणार नाही. आणि मला आता एक मिनिट मला बोलू द्या जरा. नाही 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 बरोबर आहे. परंतु मी तुमच्या प्रश्नाला जर काय सुधीर भाऊंनी सांगितलं, त्यांची भावना अत्यंत शेतकऱ्यांच्या बाजूचीच आहे, पण त्याला जर मी अशा शॉर्टमध्ये जर काय न्याय देऊ शकत नसेल किंवा एखादा निर्णय जो त्यांना अपेक्षित आहे तो देताना मला जर काय अडचणी येत असतील तर त्या काय येत असतील हे देखील सांगणं, सन्मान्य सदस्यांना सांगणं किंवा त्यांच्या माध्यमातून राज्यातल्या जनतेला सांगणं देखील माझं कर्तव्य आहे. त्यामुळे माझा संभ्रम झाला की आता एवढ्या कमी वेळामध्ये एवढं नेमकं कसं मी सांगू. परंतु ठीक आहे, सुरुवात मी आपल्या धुळे तालुक्यात आपण खरं जिथून सुरुवात ह्या अर्धा तास चर्चा होती तर आपला मूळ प्रश्न होता की महावितरण आपल्याद्वारे ह्या योजनेमध्ये ज्या काही शेतकऱ्यांना कनेक्शन दिले गेले होते, म्हणजे त्यांना केबल टाकून त्यांना लिगल करण्यात आलं होतं, परंतु त्यांना पोल दिल्या नाही, तारा दिल्या नाही, डिस्ट्रीब्युशन ट्रान्सफॉर्मर्स दिले, डीटीसी त्याच्याकरता दिले गेले नाहीत. हा आपला मूळ अर्धा तास चर्चेचा मुद्दा होता. खरं 2010, 11 आणि 11-12 साली ही महावितरण आपल्याद्वारे ही योजना राबवण्यात आली होती. त्यावेळेस जे मोठ्या प्रमाणावर काही इलिगल कनेक्शन असतील ते लिगलाइज करण्याच्या दृष्टीने बहुधा त्या तत्कालीन त्यावेळी ही योजना राबवली गेली होती. आणि केबलवरती कनेक्शन दिलं तर कालांतराने त्याला कंडक्टर देणं, पोल देणं किंवा जर का ट्रान्सफॉर्मरची कपॅसिटी जर अपूर्ण असेल तर मोठा ट्रान्सफॉर्मर देणं हे अपेक्षित होतं. दुर्दैवानं आता ही गोष्ट झाली नाही, ही खरी आहे की ते कनेक्शन हे तसेच राहिले, केबलवरतीच राहिले. त्याला आपण पोल देऊ शकलो नाही, तारा देऊ शकलो नाही. महावितरण कंपनीकडं आपण म्हटलं पैसे उपलब्ध केले पाहिजे, तर त्या पद्धतीनं 2016 साली महावितरण कंपनीने या महावितरण आपल्याद्वारे या योजनेतून ज्यांना कनेक्शन दिलेले आहेत त्यांचे व्यवस्थित त्यांना इन्फ्रास्ट्रक्चर देण्याकरता शासनाकडं 1258.67 कोटी रुपये हे 2016 साली सुधीर भाऊ कदाचित आपल्याकडेच आपण मला वाटतं वित्तमंत्री असेल त्यावेळेस बहुता, तर ते शासनाकडे मागितली होती. 1258 कोटी रुपये हे शासनाकडे मागितले होते. परंतु काय शासनाकडून काय, सन्मान्य सदस्यांना मी आपल्यालाही सांगू इच्छितो, काय शासनाकडून काय पैसे काय दिले गेले नाहीत आणि त्यामुळे हे दुर्दैवाने हे असंच राहिलं. आणि मग आता करायचं कसं, कशातनं करायचं, तर आमचं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर आपण जे नवीन कृषी धोरण 2020 जे जाहीर केलं त्याच्या माध्यमातून आपण जे सांगितलं की बुवा जे काही वीज बिल शेतकरी भरतील, थकबाकीतलं असेल किंवा चालू असेल, त्यातले 33% रक्कम ही आपण त्या ज्या गावांनी बिल भरलेलं आहे, ज्या गावांनी शेतीपंपाचं, ज्या गावामध्ये ज्या ग्रामपंचायत हद्दीमध्ये शेतकऱ्यांनी बिल भरलेलं असेल तर त्या 33% रक्कम ही त्या गावामध्ये खर्च केली गेली पाहिजे आणि यामधनं आपण ही कामं करू शकतो. याच्या माध्यमातून आपण हा निधी उपलब्ध करून दिलेला आहे. आपल्या स्पेसिफिकली धुळे तालुक्याचे आकडे मी घेतले तर, कारण आता प्रश्न आपला धुळे तालुक्याचा होता, तर एसीएफ मधून जे गाव लेवलचे जे पैसे आहेत ते 2,31,00,000 रुपये उपलब्ध आपल्या धुळे तालुक्यामध्ये आहेत. जिल्ह्याच्या लेवलला आहे ते वेगळेच आहेत, पण जे ग्रामपंचायत मध्ये आपण खर्च करू शकतो ते 2,31,00,000 रुपये आहेत आणि ह्या माध्यमातून आपण ही कामं करू शकतो. मी अगदी गरज पडल्यास तर एखादी बैठक आपल्या तालुक्यातले, जिल्ह्यातले अधिकारी घेऊन आपल्यासाठी एक बैठक देखील लावून याचा उपयोग ह्या लोकांना आपण सुविधा देण्याकरता करू शकतो. हे आपण बैठक देखील मी घ्यायला तयार आहे. नवीन कनेक्शनचा देखील आपण उल्लेख केला. तिथं देखील खरं महाविकास आघाडीचं सरकार येण्याच्या अगोदर पूर्वीच्या शासनाच्या काळामध्ये HVDS म्हणून योजना आणली गेली, हाय व्होल्टेज डिस्ट्रीब्युशन सिस्टीम. योजनेचा उद्देश चांगला होता की सिस्टीमची इम्प्रूव्हमेंट व्हावी, एफिशियन्सी वाढावी, लॉसेस कमी व्हावेत वगैरे वगैरे, उद्देश चांगला होता. परंतु दुर्दैवाने झालं काय की ही योजना अंमलात आणण्याकरता जे काही 1 एप्रिल 2018 या दिवशीपर्यंत जे काही पेड पेंडिंग कनेक्शन होते की ज्यांनी शेतकऱ्यांनी ऑनलाईन अर्ज केले होते त्यांना आपण फ्रीज केलं की ह्या लोकांना हे HVDS मधनं कनेक्शन द्यायचे. आणि ही नवीन होतं, खरं हे नवीन होतं. HVDS ही संकल्पनाच नवीन होती. म्हणजे एखाद्या दुसऱ्या शेतकऱ्याला एक 16 kVA किंवा 25 kVA ट्रान्सफॉर्मर द्यायचा आणि तो वैयक्तिक त्याचाच राहील, अशा प्रकारची योजना होती.
आणि खरं नवीन एखादी योजना राबवताना आपल्याकडं ती योजना राबवण्यासाठी इन्फ्रास्ट्रक्चर आहे का, त्या 16 केव्हीएचे ट्रान्सफॉर्मर मॅन्युफॅक्चरर्स आहेत का, ही गोष्ट खरं तपासून पाहायला पाहिजे होती असं मला वाटतं. परंतु दुर्दैवाने कदाचित तपासली गेली नसावी आणि अजूनही ती योजना चालू आहे. HVDSचे जे ट्रान्सफॉर्मर त्यावेळेस कनेक्शन देणं 1 एप्रिल 2018 अजूनही ते चालू आहे. कारण ते त्यावेळेस एवढ्या मोठ्या प्रमाणावरती आपण जर अचानक एखादं धोरण आणतो तर त्यासाठी बॅक एंडला आपल्याकडे काय काय आहेत काय काय नाही याचं जे काय तपासून बघणं दुर्दैव माझं असं मत आहे की कदाचित ते झालं नसावं म्हणून एवढा वेळ लागला की अजूनही ते चालू आहे. आणि 1 एप्रिल 2018 नंतर जे शेतकरी होते ज्यांनी कनेक्शनसाठी अर्ज केला त्यांना तत्कालीन पिरियडमध्ये कुठल्याही प्रकारची योजना नव्हती. म्हणजे 2 एप्रिल 2018 साली एखाद्या शेतकऱ्यांनी सांगितलं की आता मला विजेचा कनेक्शन पाहिजे तर कुठल्याही प्रकारचं आपल्याकडे स्कीम नव्हती की त्याला कनेक्शन देऊ शकत नाही. जोपर्यंत हे मागचे HVDSचे पूर्ण होत नाही तोपर्यंत पुढच्याला काहीच स्कीम नव्हती आपल्याकडे. आणि 2018 गेलं 2019 गेलं तरी 2 वर्ष त्या लोकांना आपण शेतकऱ्यांना आपणच आपल्या भाषणात मुद्दा उपस्थित केला की कनेक्शन देण्याकरता आपण हे करा. आणि हे आपल्यासारख्या लोकप्रतिनिधींची आणि या राज्यातल्या शेतकऱ्यांची ही संवेदना ओळखून आपण जे कृषी वीज धोरण 2020 आणलं त्यामध्ये आपण हे परत नवीन कनेक्शन जुन्या पद्धतीने LT लाईनवर देण्याचं चालू केलं. आपण असं नाही आपण मी सांगतो सविस्तर सांगतो. आता आपण मला थोडं डिस्टर्ब करू नका, मी सविस्तर सांगतो. आपण काय सांगितलं की 0 ते 200 मीटर पर्यंत आपण LT लाईनवरनं कनेक्शन देऊ. कारण ते जो तुमचा जी कन्सेप्ट होती की HVDS आणलं पाहिजे, सिस्टीम स्ट्रेंथनिंग होईल, एफिशियन्सी वाढेल, तर आपण दोन्हीचा मिलाप केला. आपण जास्तीत जास्त कस्टमर आम्ही अंदाज घेतला की जास्तीत जास्त कस्टमर हे 200 मीटरच्या आतले आहेत. जवळपास 60 ते 70% कस्टमर याच्यामधून आपण केटर करू शकू आणि त्यांना पटकन कनेक्शन देऊ शकू. 0 पोल असेल 200 मीटरच्या अंतरापर्यंत आपण LT लाईनवरनं कनेक्शन देऊ असं आपण ठरवलं. 200 ते 600 मीटर पर्यंत मागच्यासारखंच HVDS मधनं देऊ असं आपण सांगितलं आणि 600 मीटरच्या पुढं त्याला शेवटी सौर ऊर्जेवरती देऊ. अशा प्रकारची पॉलिसी आपण जास्तीत जास्त ग्राहकांना पटकन वीज कनेक्शन देता यावेत म्हणून आपण त्या ठिकाणी पॉलिसी आणली. आणि आजपर्यंत आपण जवळपास मी जी माहिती घेतली जवळपास ही कृषी धोरण आणल्यापासून 66,000 शेतकऱ्यांना राज्यातल्या आपण नवीन विजेचं कनेक्शन दिलेलं आहे. त्यामध्ये ज्यांना 0 पोलवर तर काय पैसे लागत नाही त्यांना लगेच आपण देऊ शकतो. जे 3 पोल पर्यंत ज्यांना लागतात त्यांना पण आपण ह्या जो गावातला आपला जो निधी मिळतो त्यातनं आपण तो निधी त्याच्यावर देखील खर्च करू शकतो. आणि अशा पद्धतीनं शेतकऱ्यांची जी मोठी ओरड होती की आम्हाला कनेक्शनच मिळत नाही त्यातून मार्ग आपण हा अशा प्रकारे काढलेला आहे आणि आता हे कनेक्शन देखील आपण त्या ठिकाणी चालू केलेले आहेत. आपण त्यानंतर आदिवासी वस्तीचा आपण उल्लेख केला. आदिवासी वस्तीमध्ये वीज नाही. खरं आपल्या मला माहित नाही आपल्या मतदारसंघात TSP एरिया की OTSP एरिया मला माहित नाही, परंतु निश्चितपणे आपले जे PO असतील तिथले प्रकल्प अधिकारी असतील त्यांच्याशी देखील एखादी बैठक घेऊन आपण तिथं काय करता येईल याचं देखील मी मार्ग काढेल. मध्यंतरी मुनगंटीवार साहेबांच्या जिल्ह्यात मी संपर्क मंत्री म्हणून आहे. आपण एक जीवती म्हणून तालुक्या तर येत असतो दर महिन्याला येत असतो. आता आपला होत नाही संपर्क हा भाग वेगळा पण मी दर महिन्याला येण्याचा प्रयत्न असतो. तर जीवती म्हणून आता तालुका आहे तिथं मी एकदा गेलो होतो. तिथं असेच मला शेतकरी येऊन भेटले, आदिवासी बांधव भेटले की आमच्या पाड्यावरून वीज आलेली नाही. तर मी लगेच तातडीने POशी संपर्क केला, काय करता येईल कसं करता येईल त्याला कोटेशी MSCDCL POशी संपर्क करून आज त्या गावामध्ये आपण 25 लाख रुपये मंजूर केलेले आहेत. काम आता मी एवढ्याच आढावा घेतला नाही अधिवेशनाच्या ह्याच्या पण 25 लाख सुमारे मंजूर तिथं केलेले आहेत. आपल्याकडे देखील आपल्या मतदारसंघात देखील काही आपण सूचना केली तर एकदा PO आपण आणि MSCDCLचे अधिकारी बसून निश्चितपणे हा विषय मार्गी लावण्याचा मी प्रयत्न करेल. त्याचबरोबर इतर देखील सदस्यांनी खरं नवीन सबस्टेशनचा आपला विषय नवीन सबस्टेशनचा आपण 132चा उल्लेख केला. तो महावितरण नाही तर महापारेषणकडे विषय येईल. तर महापारेषण हे महावितरण कंपनीला त्यांची रिक्वायरमेंट मागत असतं की त्यांच्याकडे सिस्टीममध्ये नेमकं कुठं कुठं त्यांची रिक्वायरमेंट आहे आणि त्यानुसार काही पिरियडमध्ये त्यांच्या DPR वगैरे बनवून ते करत असतात. तर मी आपल्या हा घेतलाय की नाही याचं देखील तपासून बघतो. जो आपण स्पेसिफिक उल्लेख केला ते जर नसेल घेतला तर महापारेषणला मी त्या ठिकाणी सूचना करेल की महावितरणकडून माहिती घेऊन त्याची काय काय रिक्वायरमेंट जस्टिफिकेशन घेऊन
त्याच्यात देखील आपण कार्यवाही उचित आपण सगळं बघून कार्यवाही करण्याचे निर्देश मी त्या ठिकाणी देऊ इच्छितो. खरं यानंतर देखील बरेचसे प्रश्न इतर सदस्यांनी खरं मांडले. विशेषतः मला वाटतं राजेश पवार साहेबांनी सांगितलं की शेतकरी स्वतःचं वाहन घेऊन त्या ठिकाणी जातात. खरं मला देखील बऱ्याचशा ठिकाणी दुर्दैवानं ही स्थिती राज्यात मी देखील बऱ्याचशा ठिकाणी जात असतो, तिथं मला ही स्थिती खरं आढळलेली आहे. मी ह्याच्यात बरोबर आहे, आपलं म्हणण्यात काही चुकीचं नाही. काही काही ठिकाणी असे प्रकार हे निश्चितपणे होतात, हे मला देखील आढळलं. आणि जिथं जिथं हे प्रकार होतात मी बऱ्याचशा ठिकाणी जिथं जातो, मी काय असं सरकारच्या बाजूने बोलतो म्हणजे सगळंच काय जस्टिफाय करावं आणि सगळंच काय पाठीशी घालावं असं अजिबात करत नाही. 2-3 ठिकाणी मी अधिकारी निलंबित देखील करण्याच्या किंवा सक्तीच्या रजेवर पाठवण्याच्या सूचना देखील केलेल्या आहेत. हे शेतकऱ्यांनी स्वतःचं वाहन नेणं अपेक्षितच नाही. महावितरण कंपनीने कॉन्ट्रॅक्ट दिलेले आहेत की एखादा ट्रान्सफॉर्मर फेल झाला असेल तर तो तिथून उचलून त्या रिपेअरिंग एजन्सीपर्यंत नेण्याचे देखील कॉन्ट्रॅक्ट्स आहेत. आणि दुर्दैवानं जर असं काय होत नसेल तर आपण मला खरं स्पेसिफिक कुठं असेल तर सांगा, मी निश्चितपणे संबंधित अधिकाऱ्यांवरती कारवाई करण्याच्या सूचना देईल. कारण हे शेतकऱ्यांना जर कुणी असं म्हणजे फसवत असेल किंवा असा त्रास होत जर ज्या ठिकाणी शेतकऱ्यांना होत असेल तर तिथले अधिकारी पाठीशी घालण्याचा अजिबात कुठला प्रकार आम्ही करणार नाही. आपण मला असं घटना कुठे झाली निदर्शन आली असेल तर आपण मला सांगा, 100% त्या अधिकाऱ्यांना मी जाब विचारेल आणि काय असेल तर तपासणी करून उचित कारवाई देखील त्या अधिकाऱ्यांवर केली जाईल हे देखील सांगतो. दिवसा विजेचा प्रश्न देखील त्यांनी या ठिकाणी मांडला. खरं राज्यातल्या शेतकऱ्यांची ही खूप दिवसापासूनची मागणी आहे की शेतीला दिवसा वीज आणि अत्यंत रास्त मागणी आहे. खरं आपण MERCच्या म्हणण्याप्रमाणे आता आपण जे काही दिवसा 8 तास आणि रात्री उपलब्ध असेल तर 10 तास असं अल्टरनेट शेड्यूल सध्या आहे. आणि एक आठवडा 8 तास दिवसा, एक आठवडा मग रात्री 10 तास अशी शेतीला खरं वीज दिली जाते. आणि खरं राज्यातल्या सर्व शेतकऱ्यांची आक्रोश आहे की हे काहीतरी कुठंतरी बदललं पाहिजे. आपलं महाविकास आघाडीचं सरकार आल्यानंतर मी बऱ्याच बैठका याच्या संदर्भात घेतल्या, अधिकाऱ्यांकडून बरंचसं प्रेझेंटेशन घेतलं की आपल्याला ह्याच्यामध्ये काय करता येईल. तर ह्याच्यामध्ये मी खूप परम्युटेशन्स कॉम्बिनेशन बघितले की नेमकं कसं करता येईल. परंतु दुर्दैवानं ह्याच्यावरती लगेच शॉर्ट टर्म मध्ये कुठला उपाय असल्यासारखं लगेच काय सापडलं नाही. कारण की आपले जे सबस्टेशन आहेत, साधारणपणे ग्रामीण भागातलं शेतीला वीज पुरवठा करणारं जे सबस्टेशन आहे तिथे एखादा जेव्हा पॉवर ट्रान्सफॉर्मर असतो त्याच्यामध्ये 3 फीडर शक्य जातात, 2 शेतीचे जातात, एखादा गावठाणचा जातो. आणि मग एकाच फीडरवरती एकदा एक फीडर एका वेळेस चालू असतं. जे शेतीचे 2 फीडर असतात त्याच्यावेळी एक एका वेळी चालू असतो आणि दुसऱ्या वेळी चालू असतो. मग एक दिवसा आणि एक रात्री. आणि त्या सबस्टेशनची कॅपॅसिटी आता तेवढी आहे, त्यामुळे राज्यात सगळीकडे जर दोन्ही फीडर एका वेळेस चालू करायचे असतील तर एवढ्या सगळ्या सबस्टेशनची कॅपॅसिटी वाढवणं हे लगेच शॉर्ट टर्म मध्ये साध्य होणं जरा अवघड आहे. तर आपण ठीक आहे, पण तरी देखील काय वाटा आहेत तर मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना हिच्या अंतर्गत आपण जे काय ग्रामीण भागाला विशेषतः शेतीला वीज पुरवठा करणारे सबस्टेशन आहेत त्याच्या 2 ते 5 किलोमीटरच्या रेडियसमध्ये सौर ऊर्जा निर्मितीचे प्लांट्स बसून त्याच्या माध्यमातून त्या परिसरातल्या शेतकऱ्यांना आपण दिवसा वीज देऊ शकतो. हे सोल्युशन आपण त्या ठिकाणी आता चाललेलं आहे. त्याच्यामध्ये आपण आजच्या घडीला जवळपास, माझ्याकडता हा विषय येईल मला माहित नव्हतं, नाही तर मी डिटेल आकडेवारी आणली असती, पण माझ्या माहितीप्रमाणे 100च्या पुढं फीडर आज आणि जवळपास 40,000च्या पुढं शेतकऱ्यांना आपण हा लाभ आज घडीला राज्यामध्ये देतो आहोत. आणि आणखीनही याच्यामध्ये वाढ करायचे आपले प्रयत्न चालू आहेत. माझ्या स्वतःच्याच मतदारसंघामध्ये जवळपास 2-3 याची कामं चालू आहेत. राज्यात सगळीकडेच ठिकठिकाणी आपल्याला याची व्याप्ती वाढवायची आहे. याचे नुसत्या शेतीला दिवसा वीज देण्याचे इतपत फायदा नाही, याचा फायदा अजून देखील आहे की आपण जर हे ग्रामीण कृषीचे फीडर जर आपण जर का सोलराईज करू शकतो, याला सोलरायझेशन ऑफ फीडर म्हणतात, हे जर आपण कृषीचे फीडर जर सोलराईज करू शकलो तर याच्या माध्यमातून आपण जे काय शासन सबसिडी देतं शेतकऱ्यांना आणि उद्योगाकडून आपण क्रॉस सबसिडी घेतो. म्हणजे शेतकऱ्याला आपण जी वीज देतो जवळपास आजच्या घडीला साधारणपणे, मला तर एक्झॅक्ट आकडे नाहीत माझ्याकडे, पण साधारणपणे ढोबळ मानाने 7 रुपये आपल्याला शेती पंपापर्यंत वीज देण्याचा खर्च हा जवळपास 7 रुपये येतो. त्यातला जवळपास निम्मा पोर्शन हा राज्य सरकार सबसिडीच्या रूपाने देतं.
उरलेले जे पैसे आहेत त्यामधले देखील आपण इंडस्ट्री म्हणजे औद्योगिक ग्राहक आणि काही कमर्शियल ग्राहक यांच्याकडून क्रॉस सबसिडी घेतो आणि जवळपास 25%च भार हा शेतकऱ्याला बिलाच्या रूपामध्ये आपण पोहोचवतो. आपण जर हे सोलरायझेशन ऑफ फीडर जर साध्य केलं, मोठ्या प्रमाणात जर करू शकलो, तर आपण इंडस्ट्रीचा देखील भार क्रॉस सबसिडीचा कमी होऊन जे उद्योगाचं देखील वीज दर कमी होण्याला त्याच्यामधनं मदत होऊ शकेल. आणि म्हणून या योजनेला देखील गती देण्याचा आमचा त्या ठिकाणी प्रयत्न आहे. ही मुख्यमंत्री सौर कृषी वाहिनी योजना ही पहिल्या टप्प्यामध्ये फक्त शासकीय जागा ज्या आहेत, ग्रामपंचायत शासकीय जागेमध्येच आपण करायचं पहिल्या टप्प्यामध्ये होतं, पण आपण आता त्याच्यामध्ये चेंज करून खाजगी जागा, एखाद्या शेतकऱ्याची जर पडीक जमीन असेल त्या सबस्टेशनच्या 2 ते 5 किलोमीटरच्या अंतराच्या रेडियसमध्ये, तर आपण महावितरणच्या पोर्टलवरती सुविधा केलेली आहे. तो शेतकरी आपली जागा तिथं रजिस्टर करू शकतो, त्याचे डिटेल जागेचे देऊ शकतो आणि तिथं कोणी डेव्हलपर जर प्लॅन टाकला तर त्या शेतकऱ्याला देखील आपण महिन्याला 30,000 रुपये वार्षिक 30,000 रुपये एकरी भाडं देखील त्या शेतकऱ्याला मिळू शकेल. अशा प्रकारची आपण स्कीम चालू झालेली आहे. त्याच्यामध्ये पण देखील मी एकदा प्रेझेंटेशन घेतलं, अधिकाऱ्यांनी मला दाखवलं. मी म्हटलं एकदा दाखवा मला शेतकऱ्याला कसं नेमकं ते करता येतं. काय नुसतंच स्कीम होतात आणि आपल्याला ते चालू असतं माहिती, पण मी एकदा हे नको व्हायला म्हणून एकदा प्रेझेंटेशन घेतलं. म्हटलं दाखवा, आता मी उदाहरणार्थ शेतकरी आहे, आता मला माझी जागा द्यायची आहे, तर कसं करणार तुम्ही दाखवा. त्यांनी आपली दाखवली, MSCDCLची साईट उघडली. म्हटलं आता ह्या साईटवर मी कुठं जायचं, तर त्यांनी सांगितलं की हे कृषी धोरण 2020 इथं जायचं. म्हटलं अरे शेतकऱ्याला कसं कळणार तिथं जायचं. मग ते कृषी धोरण 2020 क्लिक केलं, मग आणखीन पुढं काहीतरी वेगळं, मग ते आणखीन क्लिक करा, मग आणखीन पुढं काहीतरी वेगळं आणि नंतर मग त्यांनी जमिनीचे डिटेल. म्हटलं हे अजिबात चालणार नाही. सर्व ह्याच्यामध्ये काय होईल म्हटलं, दलाल लोक पुढे येतील, शेतकऱ्याला कळणारच नाही सर्वसामान्याला. हे चेंज करा म्हटलं आणि पहिल्या पानावरतीच तिथं लिंक शेतकऱ्याला समजेल अशा भाषेत टाकायला लावली आणि ती टाकलेली देखील गेलेली आहे. आणि म्हणून राज्य सरकारचा महावितरणचा देखील पूर्णपणे प्रयत्न आहे की ह्याच्यामध्ये जास्तीत जास्त अजून ह्याच्यामध्ये काय करता येईल ह्याचा पूर्ण आमचा प्रयत्न आहे आणि जास्तीत जास्त शेतकऱ्यांना दिवसा वीज कशी देता येईल हा लॉंग टर्मचा विषय देखील आमच्या विचाराधीन त्या ठिकाणी आहे. जुन्या तारा आणि पोलचा विषय खरं आपण सांगितला. साधारणपणे ही कामं देखभाल दुरुस्तीमधनं करणं अपेक्षित असतं आणि मोठं बजेट महावितरण कंपनी दरवर्षी देखभाल दुरुस्तीचं त्या ठिकाणी देत असते. प्रत्येक डिव्हिजन किंवा सब डिव्हिजन वाईज आपण ह्या देखभाल दुरुस्तीसाठी कॉन्ट्रॅक्टर देखील आपण एम्पॅनल्ड केलेले आहेत आणि त्यामुळं खरं तर हे अपेक्षित नाही. जर का सगळंच करणं एवढंच जरी नसेल तरी जिथं आपण सांगितलं की खूप इमर्जन्सी काही ठिकाणी झालेली आहेत, तर तिथं देखील आपण मगाशी सांगितलं की खूप इमर्जन्सी काय काय गावामध्ये आहेत, तर बैठकीमध्ये मी निश्चितपणे त्या देखील सूचना देईल की जिथं जिथं आपल्याला येतो मी एकदा येतो. आमदार साहेब काय खरं अशा प्रकारचे बरेचसे विषय खरं या ठिकाणी सर्व सदस्यांनी प्रश्न मांडले, परंतु शेवटी काय अध्यक्ष महोदय सगळे येऊन थांबतं पैशावर. शेवटी सगळ्या गोष्टीचं सोंग करता येतं पण पैशाचं सोंग काय करता येत नाही. आणि मला आता खरं या विषयावर यायचं नव्हतं, खरं आपल्या धुळेपुरताच विषय मर्यादित होता, पण आता सर्व सन्मान्य सदस्यांनी जर आता विषय केला तर मला थोडंसं खोलात जाणं गरजेचं आहे. पैशाचा जेव्हा विषय तो अध्यक्ष महोदय, तर तिथं काय शेवटी कोणी काय करू शकत नाही. जेव्हा 2014 सालची मी काल आकडेवारी घेतली, 2014 साली जेव्हा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचं आघाडीचं सरकार होतं, ते गेल्यानंतर मी आकडेवारी बघितली तर शेती पंपाची थकबाकी ही जवळपास 10, आता आज माझ्याकडे डिटेल आकडे नाहीत, जरा मला माहित नव्हतं की बाकीचे पण प्रश्न येतील, पण आता सन्मान्य सदस्यांच्या भावना एवढ्या तीव्र आहेत की त्यांना मला खुलासा करणं गरजेचं वाटतं. 2014च्या मार्चला कृषी पंपाची थकबाकी जवळपास 10,000 कोटी रुपये साधारणपणे होती. थोडेसे माझे आकडे इकडे तिकडे होऊ शकतात. आणि 2019ला जेव्हा परत आमचं सरकार आलं त्या ठिकाणी, तर ही कृषी पंपाची आकडेवारी थकबाकीची ही 40,000 कोटीवर गेली. म्हणजे जवळपास 30,000 कोटींनी ही थकबाकी वाढली. मला शेतकऱ्यांकडनं पैसे वसूल केले नाहीत ह्याच्याबद्दल अजिबात काय म्हणायचं नाही, काय अडचण नाही की मागच्या सरकारच्या काळामध्ये शेतकऱ्यांकडनं वसूल केले गेले नाही वगैरे, ह्याच्यावर मला काय बोलायचं नाही, माझं काही त्याच्यामध्ये म्हणणं नाही की ठीक आहे. परंतु अध्यक्ष महोदय, महावितरण कंपनी ही म्हणजे शासन नाही, ही एक शासनाची कंपनी आहे आणि आपल्या कंपनीला देखील तिचे खर्च भागवण्याकरता
वीज निर्मिती कंपन्यांची बिलं असतात, हे देखभाल दुरुस्ती म्हटलं ते असेल, कर्मचाऱ्यांचे पगार असतात, पैसे उपलब्ध करावे लागतात. आणि दुर्दैवानं मागच्या सरकारच्या काळामध्ये जवळपास 30,000 कोटींनी थकबाकी वाढली, परंतु दुर्दैवानं खरं शासनाने तेवढे पैसे महावितरण कंपनीला देणं अपेक्षित होतं. शेवटी ही कंपनी आहे, कंपनीज ऍक्ट जो आहे आपला त्याच्यानुसार रजिस्टर झालेली कंपनी आहे. आपण जर शासन जेव्हा सांगतं की बाबा शेतकऱ्यांकडनं बिलं घेऊ नका, तर शासनाने तेवढे पैसे कंपनीला देणं अपेक्षित आहे. दुर्दैवानं मी माहिती घेतली की मागच्या पिरियडमध्ये किती नेमके पैसे महावितरण कंपनीला दिले गेले. तर मागच्या सरकारच्या काळामध्ये केंद्र सरकारनेच एक उदय म्हणून योजना आणली होती. आता मला त्याचं लॉंग फॉर्म एवढं आठवत नाही, डिस्कॉमच्या ह्याच्यासाठी होते की जे काय महावितरण कंपन्यांचे वर्किंग कॅपिटलचे लोन असतील किंवा प्रोजेक्ट लोन असतील, हे कुठेतरी मिटवावेत, ह्याच्याकरता केंद्र शासनानेच ती योजना सांगितली होती की ज्याच्यामध्ये राज्य सरकारने बाजारातून कर्जरोखे काढायचे होते आणि महावितरण कंपनीला पैसे द्यायचे होते. आम्हाला वाटलं खरं महावितरण कंपनी एवढी अडचणीत असताना, शेतकऱ्यांकडनं पैसे घेत नसताना, त्यावेळेस खरं तत्कालीन राज्य सरकारने हे पैसे उपलब्ध करून महावितरणला खरं देणं अपेक्षित होतं. केंद्राने स्कीम होती ती, महावितरण कंपनीने मागितले 22,000 कोटी महावितरण कंपनीने सुमारे त्यावेळेस मागितले राज्य शासनाला की द्या म्हणून. माझ्याकडे आज आकडे नाही पण मला माझ्या डोक्यात आहेत. त्याच स्कीममध्ये उत्तर प्रदेशच्या राज्याने जवळपास 70,000 कोटी, उत्तर प्रदेशच्या शासनाने त्यांची जी डिस्कॉम आहे म्हणजे वितरण कंपनी आहे, सुमारे 70,000 कोटी, थोडे आकडे माझे मागे पुढे होतील पण सुमारे 70,000 कोटी रुपये उत्तर प्रदेशच्या शासनाने त्यांच्या वितरण कंपनी दिले आहेत. अजून 2-3 राज्याचे आता आकडे माझ्याकडे पाठ नाही, परंतु जवळपास 30,000, 40,000, 50,000 कोटी असे वेगवेगळ्या राज्यांनी पैसे त्यांच्या महावितरण कंपनीला या उदय स्कीम मधनं त्यावेळेस दिलेले आहेत. दुर्दैवानं आपल्या शासनाने मात्र त्यावेळेस फक्त 6,000 कोटी ऑफर केले. 6,000 पण कसे? त्यातले 75% हे शासन देणार आणि 25% महावितरण कंपनीने घ्यायचे कर्जरोखे उभे करून, आणि त्याकरता शासनाची गॅरंटी लागेल. दुर्दैवानं शासनाने ती काही गॅरंटी दिली नाही, ते 25% कधी उभेच राहिले नाहीत. म्हणजे फक्त 5,000 कोटी, 4,900 कोटी फक्त राज्य सरकारने त्यावेळेस महावितरण कंपनीला दिलेले आहेत. म्हणजे 30,000 कोटींनी अध्यक्ष महोदय थकबाकी वाढते शेतकऱ्यांकडून, आपण शासन सांगतं बिलं घेऊ नका. त्यावेळेस शासनाचं हे कर्तव्य होतं ही कंपनी सुस्थितीत राहण्याकरता, या कंपनी मार्फत शेतकऱ्यांना आता या सदस्यांनी ज्या ज्या सुविधा सांगितल्या त्या सुविधा देण्याकरता शासनाने महावितरण कंपनीला तेवढे पैसे खरं देणं अपेक्षित होतं, पण ते दिले गेले नाहीत. हे तोटा, संचित तोटा सगळा वाढत गेला. लोन्स वाढत गेले, वर्किंग कॅपिटल लोन वाढत गेले, प्रोजेक्ट लोन वाढत गेले, सगळं वाढत गेलं, भार वाढत गेला. त्यानंतर खरं आपलं हे महाविकास आघाडीचं सरकार आलं, कोविडची परिस्थिती आली, आणखीन अडचण आली, आणि त्यावेळेस केंद्र सरकारने लिक्विडिटी इंजेक्शन साठी एक स्कीम त्या ठिकाणी महावितरण कंपनीने आणलेली होती. 9,000 कोटी जवळपास केंद्र सरकारने देऊ केले. 9,000 कोटी. माझ्याकडे तर आकडे थोडेसे मागे पुढे होतील, मी वारंवार सांगतो कारण मला रेकॉर्डवर चुकीचं जाऊन असं वाटतं, पण साधारणपणे आम्हाला वाटलं ठीक आहे चला चांगलं आहे, परंतु अध्यक्ष महोदय हे 9,000 कोटी रुपये कर्जाच्या स्वरूपात दिले, सांगितले, आणि त्याला व्याज दर होता 9.5%. आणि मार्केटमध्ये त्याच वेळेस वर्किंग कॅपिटलसाठी 7.5-8% खाली पैसे उपलब्ध होते. म्हणजे मार्केटमध्ये जे मिळतं त्याच्यापेक्षा वाढीव दरांनी केंद्र सरकार जर पॅकेज देत असेल तर कसं काय कुठली कंपनी व्यवहार करणारी घेऊ शकेल? माझ्याकडं मी वाटल्यास तर नंतर आपल्याला सगळे आकडे देतो. महावितरणने जे वर्किंग कॅपिटलसाठी लोन घेतले त्या पिरियडमध्ये ते सगळे 8% खाली आहेत, आणि मग तेही पैसे शासन उपलब्ध करू शकलं, महावितरण उपलब्ध करू शकली नाही. त्याला जाचक अटी होत्या त्या तर वेगळ्याच. एवढं सगळं झाल्यानंतर शेवटी महागडे का होईना कर्ज घेऊन हे करून शेवटी ह्या शेतकऱ्यांना सेवा पुरव एवढंच आमच्या हातात राहिलं. तर आता त्याच्यातही अडचणी आल्या. अध्यक्ष महोदय, एक प्रुडेन्शियल नॉर्म्स केंद्र सरकारने काहीतरी काढलेत. आमच्या REC वगैरे कंपन्या ज्या अशा ह्यांना ऊर्जा विभागामध्ये फायनान्स करतात, REC असेल, PFC असेल, तर RECचं एक पत्रच आहे की त्यांना वरून ऊर्जा खात्याचं वरचं जे मंत्रालय आहे केंद्रातलं, तिकडनं असं पत्र आलं की ज्या महावितरण म्हणजे बरेचसे नॉर्म्स आले, प्रुडेन्शियल नॉर्म्स, हे प्रुडेन्शियल नॉर्म ज्या डिस्कॉम कंपन्या फॉलो करत नसतील त्यांना कर्ज देऊ नये. त्याच्यामधला एक नॉर्म असं सांगतो
की जो काय रेव्हेन्यू महावितरण कंपनीला येतो त्याच्या 25%च वर्किंग कॅपिटल त्या कंपनीचं असलं पाहिजे. म्हणजे जर माझा 100 रुपये जर मी माझं रेव्हेन्यू जनरेशन असेल तर 25 रुपयापर्यंतच मी वर्किंग कॅपिटलचं लोन घेऊ शकतो. परंतु दुर्दैवानं महावितरण कंपनीचं उत्पन्न वर्षाचं 80 माझ्याकडे तर आकडे नाही, पण हे 25% मर्यादा आपण केव्हाच ओलांडलेली आहे. कारण शासनाने कर्ज दिले नाही, वसुली करता आली नाही, यामुळे वर्किंग कॅपिटलच घ्यावं लागलं आणि हे 25% केव्हाच पुढे गेलो. आणि मग आता ह्या कंपन्या देखील वर्किंग कॅपिटलला लोन देऊ शकत नाही. तर सुधीर भाऊ, तर आपण तर माझ्यापेक्षा खूप अनुभवी आहात, खूप नाही, शासनाने पैसे आपल्या काळातच दिले नाही असं मी सांगत होतो. आपलं नाही 2 मिनिट. अहो, मला तुमच्या प्रश्नाला उत्तर देताना जर निर्णय घेताना मला काय अडचणी येत असतील ते सांगितलं तर पाहिजे. नाही सांगतो मी सगळं. हे बघा, त्यांचं उत्तर पूर्ण होऊ द्या, आपण बसून घ्या. अध्यक्ष महोदय मला संरक्षण द्या. मी आपल्या प्रत्येक स्पेसिफिक प्रश्नाचं दिलं उत्तर होऊ द्या. ह्यांच्या मान्य आमदार समाधान उत्तरामध्ये होणार आहे. आपण अध्यक्ष महोदय मला आता आपण संरक्षण द्या. मी यांच्या प्रत्येक प्रश्नाला उत्तर देणार आहे. थोडस अध्यक्ष महोदय हे सन्मान्य सदस्य आपण ऐकून घ्यायचं नसेल तर अवघड आहे. मला मी पहिल्यांदाच सांगितलं की आता मी हे बघा, आपले अर्धा तास चर्चेचा विषय फक्त आपल्या पुरता मर्यादित होता, तरी देखील आपण सर्वांचे प्रश्न घेतले. तर आपण देखील आणि आम्ही स्कोपच्या बाहेरचं मी ऐकून घेतलं तर त्यांनी थोडंफार त्यांनी देखील ऐकून घेतलं पाहिजे. तुमच्या प्रश्नाला मी येणार आहे आमदार साहेब, तुमच्या प्रश्नाला मी येणार. पण थोडं बॅकग्राऊंड सांगू द्या. ही परिस्थिती मी अध्यक्ष महोदय ह्याच्याकरता सांगितली की जेव्हा एखाद्या पैलवानाचे सगळे हातपाय बांधले, सगळं केलं आणि पुढे एखादा ऑलिम्पिकचा त्याच्याबरोबर खेळ म्हटलं तर कसं खेळेल पैलवान? आणि म्हणून सगळेच रस्ते बंद झालेत. सुधीर भाऊ, मी आपल्यापेक्षा वयाने अनुभवाने खूप छोटा माणूस आहे, पण जे थोडंफार जे या 2 वर्षामध्ये वाटलं ते मी आपल्या समोर मांडतो की अशी खूप मोठ्या अडचणीला अर्थी शेवटी पैशा पुढे काय होत नाही काय. आणि म्हणून ह्या सगळ्या म्हणजे बँकांची कर्जाची अडचण शासनाने दिले नाहीत. आता तर त्यावेळेस तर खरं कोविडही नव्हतं. आता कोविडमुळे शासनाच्याकडेच पैसे नाहीत. त्यावेळेस तर खरं कोविड सारखी परिस्थिती नव्हती. फक्त चिकनगुन्या किंवा डेंग्यूपेक्षा दुसरे काही आले नव्हते त्यावेळेस खूपशे काय. आता मात्र हे कोविडमुळे शासनाची परिस्थिती एवढी अवघड आहे. अशा सगळ्या चक्रव्यूहामध्ये ही कंपनी सापडली. उद्या काही झालं काय एखाद्या खरं, पण आम्ही एवढं मॅनेज करतो, एवढं चांगलं कर्जाचं मॅनेज करतो की बँकेचं कर्ज आम्ही इतक्या वेळेस चुकवतो की बँकेकडनं परत कर्ज घेतो, चं कर्ज चुकवतो, चं चुकवायच्या वेळेस परत बँकेकडनं घेतो, चं चुकवतो. त्यामुळे क्रेडिट, पण आता त्याच्यावरही मर्यादा आल्या सुधीर भाऊ. आता काय झालं त्याच्यावरती मर्यादा आल्या. कारण आता केंद्राने ज्या गाईडलाईन काढल्या की प्रुडेन्शियल नॉर्म्स काढलेले आहेत की 25% पुढे जर तुमचं ते वर्किंग कॅपिटल त्याच्या जाता येणार नाही, त्यामुळे तिथं देखील मर्यादा आल्या. पैसे उभारायचे कुठून असा मोठा यक्ष प्रश्न पडलेला आहे. म्हणून आम्हाला काय असं काय खूप चांगलं वाटतं शेतकऱ्यांकडनं पैसे घ्यायला असा अजिबात विषय नाही. पण ही वस्तुस्थिती देखील राज्यातल्या जनतेच्या समोर अध्यक्ष महोदय आली पाहिजे. आणि म्हणून तरी देखील ह्याच्यावर देखील आम्ही उपाय काढला. आम्ही सांगितलं नवीन जे काय कृषी वीज धोरण आणलं त्याच्यामध्ये अध्यक्ष महोदय मी इथं राज्यातल्या जनतेला सांगू इच्छितो, हे जे कृषी धोरण आम्ही आणलं त्याच्यामध्ये आपण असा निर्णय घेतला की ह्या शेतकऱ्यांची जी काही थकबाकी आहे या थकबाकीला मोठ्या प्रमाणामध्ये आपण दिलासा दिला पाहिजे. आणि म्हणून आम्ही काय केलं, 2015च्या अगोदरचं जे काही इंटरेस्ट डीपीसी आहे ते सगळं माफ केलं. 15 पासून 19 पर्यंत जे काही इंटरेस्ट आहे ते देखील कमी केलं. मी स्वतः सांगितलं त्यावेळेस की आपण हे पण कमी करा म्हटलं. हे कुठल्या ह्यानी लावा की ज्या व्याजदरांनी महावितरणने कर्ज घेतलं असेल तेच व्याजदर लावा म्हटलं. ही सवलत देताना मी स्वतः सूचना केली होती की हे पण कमी करा. मग तेही आपण कमी केलं. आणि त्यानंतर वर्षभरामध्ये एखाद्या शेतकऱ्याने जर 50 रुपये भरले तर हे इंटरेस्ट जाऊन 15च्या अगोदरचं इंटरेस्ट तर सगळ्यातच माफ केलं. त्याच्यानंतर जर 50% रक्कम भरली तर 50% माफ. म्हणजे जवळपास 60 ते 70% रकमेची थकबाकीची आपण त्या ठिकाणी सूट दिलेली आहे. आणि उरलेले जे 30% रक्कम आपण भराल ती देखील आपल्या जिल्ह्यामध्ये मी मगाशी सांगितलं एसीएफच्या स्वरूपामध्ये खर्च केली जाईल. या माध्यमातून आपण पैसे उभा करण्याचा निर्णय घेतला. शेवटी हाच पर्याय राहिला होता. सगळीकडून जिथं हातपाय बांधले गेले पैसेच उपलब्ध करता येत नाहीत ह्या सगळ्या मागच्या सगळ्या घडामोडीमुळे,
त्याच्यामुळे शेवटी हे धोरण देखील आम्ही आणलं. त्यामध्ये देखील जवळपास कमीत कमी 60% रक्कम मागच्या थकबाकीतली आपण माफ केली आणि चालू बिलामधले देखील परत 66% रक्कम आपण त्याच जिल्ह्यामध्ये खर्च करतोय की जेणेकरून पायाभूत सुविधा निर्माण व्हाव्यात. 63 डीपी आपण म्हणा 100च्या डीपी केल्या पाहिजे, त्याच्याकरता हे पैसे गेले पाहिजे आणि कमीत कमी चालू बिलं लोकांनी भरावीत एवढीच आपण जी की आज आपण स्वागत केलं की दादांनी सांगितलं की फक्त चालू बिलावरती तीच अपेक्षा होती. त्याच्यापेक्षा जास्त बोलतच नव्हतो आपण. मागच्या थकबाकीमध्ये मोठ्या प्रमाणावर सूट दिली होती आणि ती एक रकमी भरा असंही आपण कधी म्हटलं नाही. या पूर्ण वर्षभरामध्ये टप्प्याटप्प्याने भरा असं आपण त्यावेळेस म्हटलं होतं. म्हणून अशा प्रकारची आपण ही योजना आणली आणि त्या माध्यमातून आपण हे जे काय पैसे एवढाच एक मार्ग जर पैसे उपलब्ध करण्याचा राहिला असेल तर त्या माध्यमातून आपण हे करतोय. पण तरी देखील मी म्हणत नाही, तरी देखील आणखीनही मार्ग जरी केंद्र शासनाच्या या प्रुडेन्शियल नॉर्म्सच्या माध्यमातून जे काय बंधनं महावितरण कंपनीवर आले असतील तर त्याही पुढे जाऊन आणखीन पैसे उपलब्ध करण्याचं देखील आम्ही त्या ठिकाणी प्रयत्न करू आणि हे कामं करण्याचा प्रयत्न त्या ठिकाणी करू एवढंच या निमित्तानं सांगतो. आणि रिक्त पदांची देखील विद्युत सहाय्यक म्हणून एक पद आपण जवळपास 5000 पदांची भरती प्रक्रिया आम्ही नाही मागच्याच सरकारच्या काळामध्ये निघाली होती. तेच सांगतो मी मला जे काय सबसिडी मी म्हटलं ना, कोविड आमच्यामध्ये होता त्यावेळेस कोविड नव्हता, त्यावेळेस फक्त चिकनगुनिया आणि डेंग्यूच होता. आमच्याकडे कोविड होता. नाही माझं काय म्हणणं आहे, हे बघा माझं काय म्हणणं आहे, सगळे शासकीय खर्च कमी झालेलेच नाही, आहेत. अशी, हे बघा, आता असं मध्ये सावरकर साहेब, अशी चर्चा करता येत नाही. माझं म्हणणं ही चर्चा जर अशी चालली तर ही अध्यक्ष रात्रभर महोदय चालेल, तरी चला त्यांना काही- नंतर काही बोलू बंधन द्या, नाही. त्यांना नंतर बोलू द्या, मी त्याच्यावर उत्तर देतो. त्यांना नंतर बोलू द्यात, मी त्याच्यावर उत्तर देतो. मला आधी माझं म्हणणं पूर्ण करू द्यात. येस. त्याचबरोबर रिक्त पदाचा काही आता सदस्यांनी उल्लेख केला तर आपल्या सरकारच्या मागच्या सरकारच्या काळामध्ये एक मोठी भरती प्रक्रिया राबवली गेली. 5000 विद्युत सहाय्यक असतील, काही उपकेंद्र सहाय्यक असतील आणि काही ज्युनियर इंजिनियर अशी भरती प्रक्रिया मला वाटतं 2019च्या आय थिंक जुलै वगैरे महिन्यामध्ये आपण मोठी भरती प्रक्रिया काढली आणि अत्यंत स्वागतार्ह होतं. पण त्याच्यामध्ये आपण काय केलं की विद्युत सहाय्यक पदाला काही फी ठेवली नाही. कुणी पण त्याच्यामध्ये 10वी पासचा आपण त्याला क्रायटेरिया ठेवला, 10वी पास, आणि काहीच बहुतेक किंवा अत्यंत तुटपुंजी फी ठेवली असेल की जास्तीत जास्त मुलांना लाभ व्हावा. त्यामुळे इतके अर्ज आले की आता आम्ही जेव्हा त्याचं डॉक्युमेंट व्हेरिफिकेशन करतो ना अध्यक्ष महोदय, पहिली जी आम्ही 5000 लोकांची सिलेक्ट लिस्ट लावली त्याच्यामध्ये जे 5000 सिलेक्ट झाले त्याच्यामध्ये डॉक्युमेंट व्हेरिफिकेशनला 2000 मुलं आले फक्त. बाकीचे आलेच नाहीत कारण एक कुणी भरले अर्ज, कुणी पण भरले, काय ज्यांना त्याला आले अर्ज काय पैसे नाही असे भरले गेले. दुर्दैवानं ठीक आहे भरावे, त्याच्याबद्दल काय म्हणणं नाही. दुर्दैवानं ही विद्युत सहाय्यक भरती प्रक्रिया देखील मोठ्या अडचणीमध्ये सापडली. कोविडचं सरकार बदललं, परत कोविड आलं, कोविडमुळे थांबलं. मराठा आरक्षणाचा विषय आला, त्याच्यामुळे परत त्या एसीबीसीचं त्याच्यामध्ये रिझर्वेशन सुधीरभाऊ, त्यामुळं निर्णय घ्यायला परत अडचणी आल्या. मग राज्य सरकारने त्याच्यावरही GR काढले की बाबा जे एसीबीसीचे मुलं असतील त्यांना EWS आपण देऊ 10%. पण दुर्दैवानं जे जुने EWS होते ते कोर्टामध्ये गेले. असं प्रक्रियेमध्ये आपल्या भरती केली पाहिजे, मी देखील मान्य आहे, पण ती भरती प्रक्रिया ह्या सगळ्या न्यायालयीन वादामध्ये अडकली. मी स्वतः त्याच्यावरती इतक्या बैठका घेऊन मार्ग काढत आपण मी सिलेक्ट लिस्ट लावली आपण त्या विद्युत सहाय्यकांची. पण आता परत वेटिंग लिस्ट लावायला थोड्याशा काही तांत्रिक अडचणी आहेत, त्या देखील आम्ही बैठकी घेऊन सोडवतोय की जेणेकरून ही रिक्त पदं देखील भरली गेली पाहिजे. कारण मला देखील माहिती आहे, मी देखील ग्रामीण भागातून येतो. एखाद्या सर्वसामान्य गावामध्ये राहणाऱ्या शेतकऱ्याला मनुष्यबळाच्या कमतरतेअभावी महावितरणकडे जे मनुष्यबळाचं कमतरता आहे, खूप मोठा त्रास त्या ठिकाणी सहन करावा लागतो. लोकांनाच आपण सांगितल्याप्रमाणे लोकांनाच ते डिप्या वगैरे वाहून न्याव्या लागतात. लोकांना बरंचसं हे काही ठिकाणी ही वस्तुस्थिती आहे, मी नाकारत नाही. आणि त्याच्यावर मी देखील आपल्याला सांगितलं त्याप्रमाणे निश्चितपणे कार्यवाही होईल. आणि म्हणून या सगळ्या गोष्टी आम्ही करण्याच्या ह्याच्यात आहोत. आपण जे सांगितलं की मुलुंडमध्ये वीज सारखी जाते आणि तुलनेमध्ये मुंबईमध्ये तुलनेमध्ये इतर ठिकाणी BST आहे, मला वाटतं टाटा BST सारखे इतर प्रायव्हेट देखील प्लेयर्स आहेत, डिस्ट्रीब्युशन कंपनीज आहेत.
आणि काही क्षेत्रामध्ये फक्त महावितरणची कंपनी त्या ठिकाणी आहे. आणि खरं एखाद्या लोकप्रतिनिधींनी ही मागणी करणं की महावितरण नको, खाजगी आम्हाला द्या, हे खरं निश्चितपणे कुठेतरी खाली बघण्यासारखं लाजिरवाणी गोष्ट आहे. आणि महावितरण महावितरणसाठी नाही मंत्री ही का आजचं, मला वाटत नाही का आजचा विषय असेल. नाही अध्यक्ष महोदय मला असं मध्ये मध्ये जर काय मी आपण बोलत असताना, आपण एवढे सगळे बोलत असताना मी कधी मध्ये बोललो नाही. सन्मान्य सदस्य अशी चर्चा होऊ शकत नाही. त्यांचं मी उत्तर आपण आपल्या ऐकून मुद्द्याकडे घेतलं, आलोय, मी आपल्या मुद्द्यावर आपण ऍड्रेस करतोय. आपण जरा थोडं डिस्टर्ब केलं तर लिंक तुटते माझी. मला काहीतरी आपल्याकरताच काहीतरी चांगलं सांगायचं ते विसरून जाईल परत तुम्हीच म्हणाल काय, त्यामुळे असं लिंक नका तोडू. नाही मी सांगितलं ना त्यांना सांगितलं मी डीपीआय त्यांच्या कुठं शेतकरी कारवाई करतो, हे करतो, सगळं सांगितलं. असं थोडी काय. आणि त्यामुळं आपल्या संदर्भात देखील मी काय हे बघत नाही की इकडचा आमदार आहे का तिकडचा आमदार आहे, अजिबात विषय नाही. शेवटी सर्वसामान्य ग्राहक याला चांगली सेवा ही मिळालीच पाहिजे या मताचा आपल्यासारखाच मी देखील आहे. आणि एखादा लोकप्रतिनिधी जर बरे विरोधी पक्षाचा का असेना, तो जर असं खाजगी डिस्कॉमच्या तुलनेमध्ये जर का शासकीय कंपनीबद्दल अशा भावना असतील तर निश्चितपणे आपल्या सर्वांनाच खरं विचार करण्याला लावण्याची गोष्ट आहे. आणि मी एक बैठक आपल्यासाठी निश्चितपणे लावतो. त्या ज्या कुठल्या अधिकाऱ्यांबद्दल आपल्या तक्रारी आहेत त्यांना देखील बैठकीकरता बोलून घेतो आणि कशा प्रकारे आणखीन चांगल्या प्रकारे सेवा देता येईल किंवा आपण काय जे मुद्दे मांडले त्यावर देखील सविस्तर बैठक आपल्याकरता त्या ठिकाणी लावतो. एवढंच मी या निमित्तानं सांगतो. आणि खरं वास्तविक पाहता धुळे तालुक्यासाठीच खरं ही चर्चा होती, परंतु सर्व सन्मान्य सदस्यांनी त्यांचा एक मुद्दा होता की नोटीस दिलेली नाही. तर मी देखील आमच्या अधिकाऱ्यांना सांगितलं अरे असं कसं करता नोटीस, तर ते आपण फोन नंबर लोकांचे घेतलेले आहेत आणि ऑटोमॅटिक SMS देखील फोनवरती आपण सातत्याने बिल भरा म्हणून ते SMS देखील असतात. फोनद्वारे कागदाद्वारे जरी नाही दिले तरी आपण SMS द्वारे नोटीस देत असतो. आणि सन्मान्य सदस्यांनीच सांगितलं की ग्रामपंचायतमध्ये देखील दवंडी दिलेली आहे, त्यामुळे SMS देखील आपण पाठवलेला आहे. हे बघा कसं आहे, आपण खूप तांत्रिक बाबीमध्ये गेलो तर तांत्रिक बाबीपेक्षा आपण व्यवहारामध्ये त्या ठिकाणी आलं पाहिजे. ठीक आहे अध्यक्ष महोदय, मी नाही अध्यक्ष महोदया, मी त्यांना सांगितलं, मी त्यांच्या मुद्द्यावरती काय हे आलेलं नाही. SMS द्वारे देखील मी आमच्या अधिकाऱ्यांना विचारलं की अरे बाबा असं बरोबर नाही. तर SMS द्वारे आपण फोनवरती आपली ऑटोमॅटिक जनरेटेड सिस्टीम आहे, तर आपण SMS देखील शेतकऱ्यांना पाठवत असतो की हे बिल भरा. असं काय नाही की नोटीस दिली नाही. असं चुकून कुठं झालं असेल तर निश्चित आपण त्याच्यावरती बघून घेऊ. काय ABP माझा, उघडा डोळे बघा नीट.